बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज बीड जिल्ह्यात आले होते. त्यांनी एकाच दिवसामध्ये लाखो झाडांची वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला. त्याचाच एक भाग म्हणून अंबाजोगाई शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने ज्या ठिकाणी कोरोना काळामध्ये अनेकांचा अंत्यविधी केला, ती स्मशानभूमी म्हणून एक प्रकारे संबोधली जाऊ लागली. त्याच जागेवर नगर परिषदेने त्या जागेला एक नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. ही बाब चांगली आहे. नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी त्या जागेची दुरुस्ती करून त्या ठिकाणी झाडे लावण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमामध्ये अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन असेल व इतरही संस्था या ठिकाणी सहभागी झालेल्या दिसल्या. वन विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांनी वृक्षारोपण केले. मूळ मुद्दा असा आहे की अंबाजोगाई नगर परिषदेने ज्या ठिकाणी वृक्ष लागवड केली ती जागा अत्यंत चांगली, तिथं प्रयत्न केला, यापूर्वी प्रयत्न केला जातो. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंबाजोगाई शहरामध्ये एकाही ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. मुळात अंबाजोगाई शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे होती, मात्र या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे या झाडे हटवण्यात आली. मात्र याच ठिकाणी दुसरी नवीन झाडांची लागवड होणे अपेक्षित होते. नगर परिषदेच्या वतीने जर शहरामध्ये प्रत्येक व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर अशाच पद्धतीने जर झाडांची लागवड करून एक शहराचा वेगळा चेहरामोहरा बदलला तर आणखीन यामध्ये भर पडेल. विशेष म्हणजे अंबाजोगाईमध्ये केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांचे वसुंधरा सेवा प्रतिष्ठान आहे, तसेच इतर रोटरी क्लबसारखी संस्था आहे. अशा विविध स्वयंसेवी संस्थेच्या वतीने अंबाजोगाई शहरामध्ये प्रत्येक शहराच्या दुतर्फा प्रत्येक व्यापाऱ्यांना ही झाडे लावण्यासंदर्भात प्रवृत्त केले. तर वसुंधरा सेवा प्रतिष्ठान नगर परिषदेच्या वतीने एक चांगला उपक्रम येत्या 15 ऑगस्ट रोजी घेण्यात आला तर अंबाजोगाईच्या चेहरामोहरा बदलेल. विशेष म्हणजे अंबाजोगाई शहरामध्ये दररोज ग्रामीण भागातून हजारो लोक ये जा करतात. रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते, मात्र कुठेही सावलीचा आसरा नागरिकांना नाही. जर या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली तर किमान पादचारी नागरिकांना उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा इतर वेळा या सावलीचा आधार घेता येईल. यासाठी अशा स्वयंसेवी संस्थांनी अशा वेळी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एवढा हा राष्ट्रीय आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला, वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र प्रशासकीय कार्यालयामार्फत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून या कार्यक्रमाची प्रसिद्धी केली असती तर याचा आणखीन जास्त परिणाम दिसू लागला असता. अशाच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने या वृक्ष लागवडीमध्ये आपला सहभाग नोंदवला तर याचा परिणाम जास्त दिसेल, अशीच चर्चा तालुक्यामधून होत आहे.